झालेल्या सैनिकांना आणि काही प्रमाणात नागरिक जे जखमी झाले त्या सर्वांना आम्हाला प्राप्त झालेल्या सैनिकांना आणि काही प्रमाणात नागरिक जे जखमी झाले त्या सर्वांना आम्हाला कृपया सर्वजण खाली येतील। गेल्या 22 जुलैला पहलगाममध्ये अतिरेकी हल्ला झाला होता आणि त्याच्यामध्ये 26 भारतीय निष्पाप नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता आणि सातत्याने पाकिस्तान ही कुरघोडी गेल्या अनेक वर्षापासून करत आहे। परंतु जेव्हा मोदीजीचं सरकार आलं तेव्हापासून याला आळा बसला होता, परंतु पाकिस्तानची ही खोड कायमची मोडायची या उद्देशाने मोदीजींना सैन्याला आदेश दिले आणि त्याप्रमाणे आपल्या इंडियन आर्मीने तिन्ही दलाने मोठ्या प्रमाणात पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी अटॅक केला। त्याच्यामध्ये त्यांचे एअरबेस उद्ध्वस्त झाले आणि त्याच्यातून एक संदेश जगामध्ये गेला की भारतीय सैन्य आणि भारतीय नागरिक आणि भारताचे प्रत्येक देशवासी हे किती मजबूत आहेत आणि अशात या सैन्य दलाचा जो सन्मान आहे तो वाढवण्यासाठी आणि त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी मंडल स्तरावर भारतीय जनता पार्टीच्या वतीने या तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। त्याचाच एक भाग म्हणून शेगाव शहरामध्ये ही आज रॅली आयोजित करण्यात आली। या रॅलीमध्ये अनेक नागरिक, अनेक कार्यकर्ते, संघटना, पक्षाचे सर्व लोक हे सहभागी झाले, त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो। जय हिंद, जय भारत।